आज आपण पाहणार आहोत एक अशी जागा जी एका मराठी मुलाने सुरू केलेली आहे, पण हे रेस्टॉरंट मालवणी, कोल्हापुरी किंवा कोकणी स्टाईलचे नसून ते केरला स्टाईलचे आहे, जिथे तुम्हाला इडली डोसा ते अवियल, अप्पम, चिकन, प्रॉन्स, घी रोस्ट असे व त्याहूनही जास्त पदार्थ इथे मिळणार आहेत। ह्या रेस्टॉरंटचा मेन्यू तर इतका मोठा आहे की ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स, डिनर अशा 4 स्लॉटमध्ये हा विभागला गेलेला आहे। मी तर इकडच्या जेवणाच्या आणि इंटेरियरच्या प्रेमातच पडलेली आहे। सो चला आपण आज जाऊया आणि जाणून घेऊया या केरला स्टाईल महाबेली रेस्टॉरंटबद्दल। स्वागतम। कांचीपुरम इडली, पोडी, घी रोस्ट, अवियल, अप्पम, नीर डोसा, कुट्टू करी, चिकन चट्टीनाड, घी रोस्ट, प्रॉन्स। तुम्हाला पण हे सगळं ट्राय करायचं असेल तर तुम्हाला इथे यायलाच हवं, ज्या ठिकाणी मी आज आलेली आहे। पण कुठे हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल ना, तर आज मी आलेली आहे कळव्यामधल्या पारसिक नगर येथे, आणि जिथे तुम्हाला फुल्ली केरला वाइब्स मिळणार आहेत। नवीनच हे रेस्टॉरंट सुरू झालेलं आहे आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे महाबेली, जिथे आपण टेस्ट करणार आहोत पूर्ण साऊथ इंडियन पदार्थ, व्हेज आणि नॉन व्हेज। सो आजचा हा जो व्लॉग आहे तो खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, तर आजचा हा व्लॉग पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला तर सर्वप्रथम आपण आज जाऊया आणि पाहूया इकडचा ॲम्बियन्स। जर तुम्ही ठाणा, साकेत आणि कळव्या नाक्यावरनं आलात आणि हाच त्याच्या अपोजिट जो आहे तो मुंब्रा खाडीवरनं येणार रस्ता, आणि तिथेच आहे हे महाबेली रेस्टॉरंट। ह्या रेस्टॉरंटमध्ये 3 सीटिंग एरिया आहेत, आउटडोर आणि इनडोर। इनडोरमध्ये ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर असे 2 सेक्शन आहेत। आउटडोरची जी सीटिंग तुम्हाला दिसते आहे खूप युनिक कन्सेप्ट आहे, ती बीच टाईपमध्ये असते ना, सो त्या टाईपमध्ये आहे। आणि वरती आणि साईडला हे जे डेकोरेशन आहे ते सर्व आर्टिफिशियल प्लांटचं आहे, नेट आणि पानांनी केलेलं आहे। इथे संध्याकाळी फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत गप्पा मारत तंदूर आणि केरला फूड एन्जॉय करायची मजा ही काही वेगळीच असणार आहे। आणि हे आहे त्यांचे तंदूर सेक्शन, जे नव्यानेच ह्यांनी इथे सुरुवात केलेलं आहे। आणि हे रेस्टॉरंटसुद्धा काही महिनेच झाले सुरू होऊन, आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की आता कोणीतरी तंदूरची ऑर्डर दिलेली आहे, सो रोट्या बनत आहेत आता इथे बल्क क्वांटिटीमध्ये। आणि हे बघा, हे आहे महाबेली रेस्टॉरंटचा एंट्रन्स। इथे प्रत्येक ठिकाणी आर्टिफिशियल जी केळीचे झाडं असतात ना, ती इथे ठेवलेली आहेत। आणि ह्या बाजूला ह्यांनी केरलाचे प्रसिद्ध नृत्य त्याचे जे स्टॅच्यू आहेत तर ते ठेवलेले आहेत। आणि त्याच्याच इथे तुम्ही बघू शकता ह्या बाजूला जे आजचे जे ताजे फडफडीत मासे आहेत, ज्याच्यामध्ये पापलेट, सुरमई, सौंदाळा हे सर्व मासे त्यांनी इथे ठेवलेले आहेत। तर चला आपण आता आत एंट्री करूया। हा आहे ह्यांचा कॅश काउंटर, आणि त्याच्याच बाजूला इथे ह्यांचं किचन आहे। इथे थोडंसं तुम्ही पुढे आलात की तुम्हाला हे भले मोठे केरला दीप ठेवलेले दिसतील। आणि त्याच्यानंतर हे केरला दीप आहेत ना, ते बघू शकता तुम्ही किती मोठे आहेत ते। आणि वॉलवरती पण पूर्ण केळीच्या पानाचं डिझाईन आहे। मला इथे आल्यावर 2 गोष्टी सर्वात जास्त आवडल्या, त्या म्हणजे ही पचाची मूर्ती, जे कथकलीमधलं कॅरेक्टर आहे, दी पॉप्युलर डान्स ड्रामा ऑफ केरला। हे ॲम्बियन्स पाहून तुम्हाला सुद्धा अगदी केरलामध्ये आल्याचा फील होईल। केळीच्या पानांचा जो आकार आहे त्या प्रकारच्या इथे खुर्च्या आहेत। ही बघा, पचाची मूर्ती हे म्हणजे प्रत्येक टेबलवरती एक सिम्बॉल जो आहे ना, तो यांनी इथे प्रत्येक ठिकाणी ठेवलेला आहे। इसी सिटिंग अरेंजमेंट आहे ना, ती खरंच खूप सुंदर आहे। त्या बाजूला यांचं वॉशरूम आहे। आणि आता आपण ह्यांचे जे फर्स्ट फ्लोअरवरची जी सिटिंग अरेंजमेंट आहे ना, ती बघूया। इथे आल्यानंतर तुम्हाला वॉल पेंटिंग्ज आहेत ना, तर त्या दिसतील। हे बघा, एक वॉल पेंटिंग इथे केलेला आहे ह्यांनी, आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही इथे। आणि त्याच्यानंतर हे बघा, हत्तीचा जो फेस आहे तो सुद्धा त्यांनी इथे लाकडाच्या स्वरूपात इथे त्यांनी बनवून घेतलेला आहे। आणि हे इथे बघू शकता पुन्हा एक पचाचं जे पेंटिंग आहे नृत्य करतानाचं, तर ते सुद्धा त्यांनी इथे काढून घेतलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर इथे केळीची जी आर्टिफिशियल झाडं आहेत तर ती दिसतील। आणि इथे तुमची जर मोठी फॅमिली असेल किंवा फंक्शन काही अरेंज करायचं असेल तर 15 ते 20 लोकांपर्यंत हे तुम्ही इथे सेलिब्रेट करू शकता। मस्त अशी फिश टँकसुद्धा इथे ठेवलेली आहे। ही बघा, पचाची मूर्ती इथे सुद्धा आहे। आणि ह्या बाजूला सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे। हे प्रायव्हेट सेक्शन आहे, इथे सुद्धा तुम्ही अरेंज करू शकता। चला आपण आता ओनरशी गप्पा मारूयात। तर आता आपल्याबरोबर महाबेली रेस्टॉरंटचे ओनर निखिल सर आहेत। सो मला यांच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तुमच्या महाबेली रेस्टॉरंटबद्दल। आमचं हे महाबेली रेस्टॉरंट ना, हे एक्झॅक्टली ऑथेंटिक साऊथ इंडियन सी फूडसाठी स्पेशल आहे।
आणि आमचे जे मसालेज आणि हे सगळे आहे ते केरलाईट मसाले आहेत सगळे. ओके. आणि आमची स्पेशालिटी आहे पॉलिचेट्टू फिश. तंदूर आयटम्स पण आमच्याकडे सगळे स्पेशल आहेत. जसे तुम्ही पॉम्प्रेट तंदूर बघा, सुरमई तंदूर आहे. इवन आमच्याकडे अप्पम, नी डोसे हे सगळे आयटम्स पण भेटतात. टिंडर कोकोनट करीज आहेत आमच्याकडे. अशी आमची साऊथ इंडियन ही टोटली स्पेशालिटी आहे. ओके. पण मला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आहात महाराष्ट्रीयन. ओके. तर महाराष्ट्रीयन मुलाने साऊथ इंडियन रेस्टॉरंट चालू करावं असं म्हणजे तुमच्या मनात असं का आलं की साऊथ इंडियन रेस्टॉरंट चालू करायचं? ॲक्च्युली मला साऊथ इंडियन फूड हे खूप आवडतं. ओके. आणि मी जसं या एरियामध्ये सर्वे केला की आमच्याकडे मल्टी क्युझिन्स भरपूर आहेत, पण केरलाईट हे खूप कमी आहे आमच्या इथे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर डायरेक्ट ठाण्याला तर कळव्यामध्ये असं एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट कुठेच नाही आहे. तर त्या हिशोबाने मी साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टार्ट केलेलं आहे. ओके. आणि इकडचं जे पूर्ण इंटिरियर आहे ते मला खूप वेगळं वाटलं. म्हणजे इकडच्या चेअर्स ज्या आहेत त्या तुम्ही पूर्ण ग्रीन ठेवल्या, म्हणजे जसं आपलं केळीचं पान असतं तसं ते तुम्ही ठेवले. म्हणजे इंटिरियर पूर्णतः वेगळं आहे. तर त्यामागे तुमची काय कल्पना होती? ॲक्च्युली मला साऊथ इंडियन फील द्यायचा होता. म्हणजे माझ्या रेस्टॉरंटच्या थीमच्या हिशोबाने मला टोटली त्याला केरलाईट फील द्यायचा होता. त्या हिशोबाने मी ग्रीन हा कलर चूज केला त्याला. ओके ओके ओके. चालेल. बरं, ह्यांचा तुमचं इथे टायमिंग काय काय म्हणजे टायमिंग काय आहे? टायमिंग बघा, मॉर्निंग 8 to 11 ब्रेकफास्ट आहे, 11 to 4 डायनिंग, 4 to 7 स्नॅक्स आणि अगेन 7 to 11:30 डायनिंग. ओके. आणि इकडचा एक्झॅक्टली ॲड्रेस आहे आपला शॉप नंबर 1819 मैत्री वाटिका, नेक्स्ट टू रिलायन्स मार्केट, कळवा, करेक्ट. आणि ह्याच्या पुढे तुमचे काही एक्सपांड करायचे काही प्लॅन वगैरे आहेत का? हो, आमच्या हे जे रेस्टॉरंट आहे आम्ही प्लॅनअप करतो की नेक्स्ट आमचं जे ब्रांच आहे ती बोरिवलीला ओपन होणार आहे. हो, ग्रेट. आणि तुमच्या मते इकडे मी आता तुमच्याकडे काय काय गोष्टी म्हणजे काय काय पदार्थ ट्राय करायला हवेत? आमच्याकडे मेन डिश बघायला गेलं तर चिकन चेट्टीनाड आहे, मलबार पराठा आहे स्पेशल, अप्पम, नी डोसा, या सगळ्या एकदम व्हरायटीज आहेत. आणि स्पेशली जर तुम्ही गेला तर पॉलिचेट्टू फिश आमच्या ट्राय करा. आणि स्टार्टर्समध्ये सगळ्यात USP आहे पण चिकन जिरोस. ओके. चला, तर मग ज्या पद्धतीत ओनरने आपल्याला आता सांगितलेलं आहे की तुम्ही कोणते कोणते पदार्थ ट्राय करायचे, तर मी आता जाते टेबलवरती आणि सर्वात पहिले आधी किचनमध्ये जाते. किचन ॲक्सेस आहे ना तुमचा? येस. सो आधी सर्वात पहिले किचनमध्ये जाते. किचनमध्ये जे बनत आहेत पदार्थ ते मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मग टेबलवर बसून या सर्वांचा मी आस्वाद घेणार आहे. तुम्ही माझ्या मागे बघत असाल यांचं किचन. तर सर्वप्रथम मी याच्या किचनमध्ये एंटर करते आणि आता यांच्या किचनमध्ये जे आपले साऊथ इंडियन स्टाईल जे पदार्थ आहेत ते बनत आहेत तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. पनीर घी रोस्ट.
महाबेली रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड. सो तुम्हाला आता मी दाखवते यांच्या मेन्यू कार्डमध्ये काय काय पदार्थ आहेत. फर्स्ट ऑफ ऑल हॉट ब्रेवरेजेसमध्ये यांच्याकडे टी कॉफी आहे. व्हेज मेन्यू ब्रेकफास्ट पण यांच्याकडे अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये यांच्याकडे आहे उपमा आहे, पायनॅपल शिरा, स्टीम इडली, पोडी इडली, त्यानंतर मेदूवडा, रस्सम मेदूवडा, मैसूर मसाला डोसा, पोडी रोज डोसा, पोडी घी रोज डोसा, नीर डोसा आणि यांच्याकडे ओनियन उत्तप्पामध्ये पण ओनियन टोमॅटो उत्तप्पम, कोकोनट उत्तप्पम, मसाला उत्तप्पम, रवा डोसा आणि अप्पमसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि त्याच्यानंतर यांच्याकडे जो लंचचा पण मेन्यू आहे, ज्याच्यामध्ये टोमॅटो रस्सम आहे, त्याच्यामध्ये यांच्याकडे साऊथन क्लासिक वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स आहेत, सॅलड्स आहेत. व्हेज स्टार्टर्समध्ये यांच्याकडे मद्रास पकोडा, जो मद्रास पकोडा आहे तो कच्च्या केळ्यापासून बनला जातो. त्याच्यानंतर पनीर घी रोस्ट, दक्षिणम इडली, मेन कोर्समध्ये पण व्हेज स्ट्यू, अवियल जे साऊथची स्पेशालिटी आहे व्हेजमध्ये. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे व्हेज मल्लीपुरम आहे आणि त्याच्यानंतर अजून बऱ्याच सारा म्हणजे मेनू कार्ड यांचं बरंच मोठं आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे पनीर कढाई आहे, भिंडी दो प्याजा, केरला व्हेज करी, नॉनव्हेज स्टार्टरसुद्धा यांच्याकडे आहे, जसे प्रॉन्स पकोडा, प्रॉन्स कोला, प्रॉन्स बटर चिली फ्राय, प्रॉन्स तवा फ्राय, प्रॉन्स घी रोस्ट, लॉबस्टर घी रोस्टसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. स्मॉल म्हणजे मीडियम आणि लॉबस्टर प्रॉन्ससुद्धा आहे. त्याच्यानंतर सुरमई फ्राय आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे क्रॅब क्रिस्पी, क्रॅब मसाला फ्राय, लॉबस्टर मसाला फ्राय, बांगडा फ्राय आहे. ह्या ठिकाणी यांच्याकडे तवा फ्रायमध्ये पॉम्प्लेट, सुरमई, रावस असे विविध प्रकारचे फिश अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे पोली चट्टू फिश पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. पॉम्प्लेट, सुरमई, रावस आहे, प्रॉन्स आहे, रेड स्नॅपर पण आहे आणि जे केळीच्या पानात बनवले जातात. केरला चिलीमध्ये यांच्याकडे प्रॉन्स, सुरमई, रावस, स्क्विड आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चिली, सुका आणि फ्राय पण अवेलेबल आहे. पराठा याच्यामध्ये कुट्टू पराठा आहे, मलाबार पराठा आहे. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे व्हेज थाळीसुद्धा अवेलेबल आहे. नॉनव्हेज थाळीमध्ये ह्यांच्याकडे सुरमई थाळी, पॉम्प्लेट थाळी, प्रॉन्स थाळी, क्रॅब, चिकन मटन थाळीसुद्धा अवेलेबल आहे. ग्रेव्हीमध्ये ह्यांच्याकडे पॉम्प्लेट करी आणि स्ट्यू आहे, बांगडा ग्रेव्ही आहे, चिकन चट्टीनाड, त्याच्यानंतर क्रॅब करी, मटन खिमा, मटन चट्टीनाड, चिकन बंजारा, एग मसाला असे विविध प्रकार अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे गोवन करीसुद्धा ह्यांनी ठेवलेले आहेत. साऊथ स्टाईल सुका याच्यामध्ये मटन आहे, चिकन आहे, प्रॉन्स आहे, श्रीलंकन हप्पम आहेत, टेंडर कोकोनट ग्रेव्ही, पॉम्प्लेट, सुरमई, रावस, बांगडा, स्क्विड, लॉबस्टर, क्रॅब. रोटीमध्ये पण यांच्याकडे चपाती आहे, मलाबार पराठा आहे. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे अप्पम आहे, कोरी रोटी, भाकरीसुद्धा अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर यांच्याकडे प्लॅटर आहे, जे मिनी आणि जम्बो प्लॅटर अवेलेबल आहे. राईस आणि साईड्समध्ये यांच्याकडे स्टीम राईस, जीरा राईस, लेमन राईस, टोमॅटो राईस, व्हेज पुलाव, दाल राईस, कर्ड राईस, पनीर पुलाव. बिर्याणीमध्ये यांच्याकडे व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी आणि नॉनव्हेजमध्ये यांच्याकडे चिकन दम बिर्याणी आणि मटन बिर्याणीसुद्धा अवेलेबल आहे. यांच्याकडे सी फूड प्रॉन्स आहेत. प्रॉन्स आहेत, रावस, स्क्विड, क्लॅम्प, प्रॉन्स बिर्याणी. स्वीटमध्ये यांच्याकडे तुम्हाला अक्रोड हलवा जी यांची स्पेशालिटी आहे तर तीसुद्धा इथे मिळेल. गुलाबजाम, सिझलिंग ब्राउनी आहेत. ड्रिंक्समध्ये इथे वर्जिन मोहितो, ब्लू लगून आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे तंदूरमध्ये आत्ताच ह्यांनी थोड्या दिवसापूर्वी चिकन म्हणजे जे तंदूर आयटम आहेत तर ते सुद्धा चालू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये चिकन टिक्का कबाब आहेत, लॉलीपॉप, चिकन तंदुरी, चिकन अफगाण तंदुरी, चिकन बंजारा, मटन चाप, मटन बोटी कबाब, चिकन टिक्का, पनीर पुदिना टिक्का, बंजारा टिक्का असे विविध प्रकार आहेत. रोटी पण त्यांनी आता चालू केलेली आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला तंदूर आयटम आहेत. आणि ह्या बाजूला ह्यांनी कुलचा, बटर कुलचा, रुमाली रोटी, रोटी बास्केट, फिश तंदूरमध्ये यांच्याकडे तंदूर प्रॉन्स आहे, अजवानी फिश टिक्का, कासुंदी फिश टिक्का तंदूरमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे रेड मसाला, ग्रीन मसाला आणि शेफ स्पेशल कोलाई आहे यांच्याकडे, ज्याच्यामध्ये पॉम्प्लेट, सुरमई, रावस, बांगडा, स्क्विड, त्याच्यानंतर बेबी आणि जम्बो पॉम्प्लेट अवेलेबल आहेत. आणि रावससुद्धा यांच्याकडे रेग्युलर आणि जम्बोमध्ये आहेत. चिकन प्लॅटर आहेत, फिश प्लॅटर आहेत आणि मिक्स प्लॅटर आहे. तर अशा पद्धतीचं महाबेलीचं एवढं मोठं मेन्यू कार्ड इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर सुरुवात करते आता रस्समने. तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं रस्सम आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. तर मी आता सर्वप्रथम टेस्ट करते. मस्त असं गरम गरम रस्सम.
हां 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 हां, मस्त असं आंबटपणा, कारण ऑब्व्हियसली हे टॉमॅटोचं असल्यामुळे आंबटपणा आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ह्यांनी थोडासा मला असं वाटतं की राईचा वापर केलेला आहे फोडणीसाठी, आणि खूप छान लागतं आहे. आणि थंडीचा टाईम आहे आणि त्याच्यामध्ये मस्त मस्त गरम असं रस्सम पिण्याची जी मजा आहे ना ती काही औरच आहे. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे मोजितो आणि ब्लू लगूनसुद्धा मिळतं, पण मी ते मागवलेलं नाही आहे. मी विचार केला की जे ऑथेंटिक ह्यांचं आहे, कारण आज मी इथे ऑथेंटिक डिशेस ट्राय करायला आलेली आहे आणि तुम्हाला दाखवायला आलेली आहे. रस्सम संपलेला आहे, गरमागरम असं रस्सम पिऊन मस्त मला पण एनर्जी आलेली आहे. आणि आता आपले स्टार्टर्स आलेले आहेत. तो सर प्लीज़ स्टार्टर्स में क्या क्या है वो बता दीजिए पहले. ये पापलेट पुली चत्तू है, अच्छा, ये प्रॉन्स केरला चिली है, अच्छा, ये पनीर घी रोस्ट है, ये अप्पम है। ओह वाव. तो कहाँ से शुरुआत करूँ मैं? पॉम्पलेट से? पापलेट से शुरू। ठीक है, पापलेट से शुरुआत करती हूँ मैं. क्या किया जाता है इस पे ऊपर? ओके, धुआं किया जाता है. ओके, तो ये धुएं की वजह से इसमें अच्छा टेस्ट और अरोमा आ जाए. ओके, चला तर मग आता मी सर्व गोष्टी ट्राय करते. तर सुरुवात प्रॉन्सपासून करते. ओके, थँक्यू. तर हे प्रॉन्स घेते मी. त्याच्यानंतर हे जे पनीर आहे, तर ते पनीर हे डायरेक्ट डोळ्यावरती येते. तो मी आता हे असं घेते, म्हणजे डायरेक्ट डोळ्यावर येणार नाही. आप ही काट के देंगे ये मुझे, तो ज़्यादा अच्छा रहेगा. आप ही सर्व कर दो ये. तर मस्त असं केळीच्या पानामध्ये आपलं पापलेट रेडी झालेलं आहे. तर आपण आता बघूया कशा पद्धतीत. वाव, येस, थँक्यू. बस बस. हो हो, वाव, मसाला तो बघा. मुझे सर्व कर दीजिए ये. चलेगा, कोई भी पीस दीजिए, मुझे कुछ भी चलता है. ओके, तर याच्यामध्ये होल पापलेट जे तुम्ही बघितलं की पूर्ण केळीच्या पानामध्ये ह्यांनी हे असं बनवलेलं आहे. ओके, बाकी का ले लेते, मसाला भी मैं ट्राय करती हूँ. ओके, येस, थँक्यू थँक्यू. तर चला आता मी आता एक एक टेस्ट करते. तर सर्वात पहिले हे जे प्रॉन्स आहे तर त्याची टेस्ट करते मी आता. खूप यम दिसतंय. केरला फ्राय तोंडात घेतल्या घेतल्या लगेच ह्याच्यामध्ये तेल, म्हणजे नारळाच्या तेलाचा वापर केलेला आहे हे कळतं आहे. खूप छान डिश आहे. आणि याच्यामध्ये ह्यांनी शिमला मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. हिरवी आणि लाल शिमला मिरची. तुम्ही एकदम पूर्ण रेसिपी जी आहे ती मी तुम्हाला त्यांच्या किचनमध्ये दाखवलीच आहे. आणि आता पनीर घी रोस्ट. प्रॉपर म्हणजे भरपूर सारं घीचा यांनी इथे वापर केलेला आहे. ॲज वेल ॲज कढीपत्ता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये यांनी जे आपले काजू असतात तर त्याचाही वापर केलेला आहे. मीडियम स्पायसी आहे, खूप स्पायसी नाही, पण प्रॉन्स अल्टिमेट आहेत. आणि त्याच्यानंतर हे पोलीचिट्टू जी यांची ऑथेंटिक डिश आहे, केरला स्टाईल पोलीचिट्टू. खूप गरम आहे, तो मी याचा वापर करते आता. खरं म्हणजे ते हातानेच खाल्लं पाहिजे, पण ना मला ते समोर डिश दिसते आणि मी थांबू शकत नाही आहे. सो खूप गरम आहे, त्याच्यामुळे फोकने नाहीतर मस्तपैकी आता हातानेच खायचे. वाव, मसाला तर इतका मस्त आहे ना. पापलेट जे आहे ना ते तर छान आहे. मस्त त्याच्यामध्ये म्हणजे केळीच्या पानाचा जो एक अरोमा असतो ना तर तो तर येतोच आहे. केळीच्या पानामध्ये शिजवल्यानंतर एक टेस्ट ही वेगळी असते. पण ह्याचा जो मसाला आहे ना, भरपूर सारा लसूण, कढीपत्ता, ह्या सर्व गोष्टीची जी टेस्ट आहे ना ती अफलातून आहे. मस्त आहे, एक नंबर. आणि आता ह्यांनी जे अप्पम जे याच्याबरोबर खायचं असतं तर ते मला त्यांनी दिलेलं आहे. जसं आपण भाजी एखादी भाकरी किंवा चपातीबरोबर खातो तसं हे जे अप्पम आहे तर हे मी हे जे पोलीचिट्टू जी भाजी आहे, आय एम सॉरी की बरेच सारे प्रोनाऊन्सिएशन माझे चुकीचे होत असतील. सो मला माफ करा जर माझे प्रोनाऊन्सिएशन चुकीचे होत असतील तर.
एक नंबर. अप्पम बरोबर तर मस्तच, म्हणजे मला असं स्वर्गात पोचल्यासारखा फील आहे. इतकं सुंदर टेस्ट लागते अप्पम बरोबर. जनरली ते आपल्याकडे कसं असतं की सर्व जे स्टार्टर्स असतात हे पूर्ण ड्राय असतात, परंतु इथे मी आता ट्राय करते तर इथे ड्राय नाही आहेत, थोडेसे याच्यामध्ये मॉइश्चर पण आहे. तर त्याच्यामुळे अप्पम किंवा नीर डोसा बरोबर जरी तुम्ही ट्राय केलं ना तरी टेस्ट खूप चांगली आहे. सो चला आता हे जे स्टार्टर्स आहेत तर ते मी संपवते आणि मेन कोर्समध्ये मी काय मागवलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता स्टार्टर्स खाऊन झालेले आहेत आणि खूप अप्रतिम असे स्टार्टर्स होते. प्रॉन्सची जी रेसिपी होती ना, केरला फ्राय प्रॉन्स, अप्रतिम डिश होती. मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही इथे आलात ना तर ते नक्की ट्राय करा. पनीर घी रोस्ट पण छान होतं. पण आता मात्र मी यांची जी थाळी आहे तर ती मागवलेली आहे आणि त्याच्याबरोबर अवियल हा सुद्धा जो एक फेमस साऊथ इंडियन जो पदार्थ आहे तर तो सुद्धा मी इथे मागवलेला आहे. तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल दाखवते की थाळीमध्ये मी काय मागवलेलं आहे. तर या थाळीमध्ये इथे आहे चिकन सुका, त्याच्यानंतर इथे ग्रेव्ही आहे, इथे प्रॉन्सचे आणि पकोडे दिलेले आहेत, गुलाबजाम आहे, राईस आहे, पापड, हा आहे नीर डोसा आणि त्याच्याचबरोबर ह्याने इथे सोलकढीसुद्धा दिली आहे आणि हे आहे अवियल, खूप साऱ्या भाज्या घातलेलं अवियल. सो आता सुरुवात ह्या नीर डोसा आणि सुकं जे चिकन आहे त्याच्याबरोबर करते. म्हणजे सुकं खोबरं जे असं म्हणजे आपले जे नारळाचं तेल असतं त्या नारळाच्या तेलामध्ये ही बनवलेली डिश आहे आणि सुकं आणि ओलं खोबरं दोन्हीचा वापर ह्याच्यामध्ये केलेला आहे. खूप छान आहे. आणि आता जी ग्रेव्ही आहे ना ती सुद्धा मी टेस्ट करते यांची चिकनची. आपली वेगळी ग्रेव्ही असते, म्हणजे मालवणी जेवणामध्ये थोडंसं टेस्ट वेगळी असते, इव्हन ग्रेव्ही पण वेगळी असते आणि याच्यामध्ये खूप साऱ्या कढीपत्त्याचा वापर केलेला आहे तर तो एक अरोमा येतो आहे आणि टेस्टही वेगळी आहे. सो ते चिकन बघते आता किती शिजलेले. मस्त ग्रेव्ही तर अप्रतिम आहे. मला ह्याची ना जी ग्रेव्ही आहे ते अप्रतिम आहे, मला खूप आवडली. आणि तुम्ही ते बघू शकता ह्याने जे पकोडे दिले आहेत ना तर इथे त्यांनी वरती क्रिस्पी असे हे जे आपले कढीपत्ता आहे आणि राई आहे ना तर त्याची फोडणी दिल्यासारखी यांनी ते दिले. तर हे टेस्ट करते आता. नॉर्मल जसे चिकनचे पकोडे असतात ना सो तसंच आहे. आणि आता मी ट्राय करते हा अवियल. सो इथे बघू शकता तुम्ही फरसबी, मटार, शेंगा, त्याच्यानंतर काजू अशा विविध भाज्या याच्यामध्ये आहेत. अरे ही बघा ही जी ग्रेव्ही आहे ती आता मी नीर डोस्यावर ट्राय करणार आहे. हा इतकी यम दिसते ना, गरम गरम ओलं खोबऱ्याचा पुरेपूर साऊथमध्ये ओल्या खोबऱ्याचा खूप वापर केला जातो तर तसंच वापर ह्याच्यातही केलेला आहे. थोडीशी स्वीट आहे ही डिश आणि खूप छान आहे. कढीपत्ता आहे, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या भाज्या, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं सर्व प्रकारच्या भाज्या याच्यात घातलेल्या आहेत. सो चला आता मेन कोर्समधले हे सर्व मी संपवते आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलते. तर अशा प्रकारे होता माझा महाबेलीचा एक्सपिरियन्स. खूप सुंदर असं फूड होतं. व्हेज काय आणि नॉनव्हेज काय, अवियलसुद्धा अप्रतिम होतं. जे पनीर घी रोस्ट हा जो प्रकार होता तो सुद्धा अप्रतिम होता. मी तुम्हाला रेकमेंड करेन की इथे जो तुम्ही याल ना तर ह्यांचे जे तंदूर आयटम आहेत ते सुद्धा ट्राय करा, कारण ह्यांनी नवीनच चालू केलेलं आहे. खूप सुंदर असा ॲम्बियन्ससुद्धा आहे. सो चला आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, मी सगळ्यांना सॉरी म्हणते जर माझे काही जे साऊथचे मंडळी आहे जर माझे काही पदार्थ उच्चारताना जर काही चुकी झाली असेल तर मी आधीच तुम्हा सर्वांना सॉरी म्हणते आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.